घोसाळकर असं म्हटले की शिवसेना कुठली देशामध्ये फक्त एकच हिंदुत्ववादी पक्ष असावा, दुसरा नसावा आणि बाळासाहेब ठाकरे वाढल्यानंतर ही प्रक्रिया भाजपने केली आणि त्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि आरएस सोबत बैठका झाल्या. विनोद घोसाळकरांनी काय बोललंय कदाचित त्याच्यातलं अर्ध सत्य त्यांनी सांगितलंय. 2019ला जे निवडणुका झाल्या त्या शिवसेना भाजप युतीच्या झाल्या. युती म्हणून लढलो, हिंदुत्ववादी म्हणून लढलो, हिंदुत्वासाठी म्हणून लढलो आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्याबरोबर हे ज्या पक्षाबरोबर गेले, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल, तिथं हिंदुत्व होतं का? ते हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत का? म्हणून एक पक्ष असावा जरूर, परंतु तो हिंदुत्वाचा काँग्रेस बरोबर राहून तुमचं हिंदुत्व आता जागे होत नाही. तुम्ही पाहिलं असेल आता सभेमध्ये जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो असा शब्द आता बंद झालेला आहे. म्हणून आता हिंदुत्व हा शब्द त्यांच्याकडे राहिलेला नाही. त्यांना आता मुसा लागतो, त्यांना आणखी कोणी लागतात, त्यांचे ते गोडवे गातात. म्हणून आता त्यांना तो बोलायचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी असं देखील म्हटलं की घोसाळकरांनी एकनाथ शिंदेना बळ हे अमित शहा आणि फडणवीस आणि मोदी यांनी दिलं होतं पक्ष फोडण्यासाठी. अरे बळ कोणी देतंय, काय देतंय? अखेरला एकमेकाचं सहकार्य घेतल्याशिवाय इतका मोठा कार्यक्रम करता येत नाही. बळ दिलं ना हिंदुत्व वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी त्यांनी बळ दिलं असेल तर निश्चित आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे. म्हणून त्याच्यात वावगं काय? तुम्ही घेतलं ना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं बळ, त्या बळाचा परिणाम काय झाला? पक्ष संपला ना, पक्षाला अधोगती लागली ना. 40 आमदार फुटतात, 15 खासदार तुमचे जातात. हे कशामुळे जातात? सर्व मूर्ख आहेत, तुम्ही हुशार आहेत, असं चालत नाही. म्हणून त्यांना आता मागचे उन्हे काढण्याचा त्यांना वेळ घालायचा. त्यांनी असंही म्हटले की जे नेते गेले ते सर्व कॉन्ट्रॅक्टर होते, आता आमच्याकडे शिवसैनिक आहेत. हो, शिवसैनिक आहेत तुमच्याकडे. आता तुम्हाला घरगडी पाहिजे, तुम्हाला कार्यकर्ते कुठं लागतात? एवढे सर्व जे नेते आहेत, एवढे सर्व जे आमदार आहेत, सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्टरशिप करतो? आम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्टर चालवतो? हे आता बोलायच्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला आपली बाजू सावरून धरण्यासाठी तो केलेला प्रयत्न आहे. धन्यवाद.